नमस्कार. आज या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 10वी नंतर करिअरचे अनेक मार्ग असतात. त्यात डिप्लोमा इंजिनिअरिंग हा सर्वात महत्त्वाचा आणि करिअर केंद्रित मार्ग मानला जातो. तर या डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी काय काय ॲडमिशन प्रोसेस आहे, कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत, तर याची बऱ्याच पालकांना माहिती नसते. तर त्या संदर्भात आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी MIT रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शी येथील प्राध्यापक विठ्ठल जगताप सर उपस्थित आहेत. नमस्कार सर. सर्वांतर्फे मी आपलं स्वागत करते. थँक्यू मॅम. 10वी नंतर डिप्लोमा कोर्स का निवडावा? थँक्यू मॅम फॉर इन्व्हायटिंग टुडेज पॉडकास्ट. जनरली 10वी नंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. जसे की 10वी नंतर मोस्टली विद्यार्थी ज्युनियर कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा जर विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा प्लॅन असा असेल की दे आर इंटरेस्टेड टू बिकम अन इंजिनियर, तर इट इज बेटर की दे चूज अँड डिप्लोमा. त्यामुळे डिप्लोमा इंजिनिअरिंग याच्यावरती जास्तीत जास्त फोकस केला जातो. अँड गुड न्यूज इज लाईक की दिस इयर MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग, आपलं जे बार्शीमध्ये कॉलेज आहे, ते यावर्षी पॉलिटेक्निक्सचे 4 प्रोग्राम सुरू करत आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ENTC इंजिनिअरिंग. हे जे बेसिक इंजिनिअरिंगचे प्रोग्राम्स आहेत हे यावर्षी आपण सुरू करत आहोत. तर याची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे, जी रजिस्ट्रेशन असेल, कॅप असेल, ह्या वेगवेगळ्या प्रोसेस असतात. तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही ऑलरेडी सुरू झालेली आहे. तर या प्रोसेससाठी जी पात्रता लागते विद्यार्थ्यांना, तर ती पात्रता काय असते? जनरली मॅम, जेव्हा डिप्लोमाचा विचार केला जातो ना, तर डिप्लोमा इंजिनिअरिंगला येण्यासाठी एक 35% म्हणजे 10th पास विद्यार्थी असायला हवा. विद्यार्थी कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी चालेल. मग तो SC असेल, ST असेल, OBC असेल, ओपन असेल, कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी डिप्लोमामध्ये घेऊ शकतो. माझं तर म्हणणं असेल की जर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं असेल तर इन्व्हेस्टिंग म्हणजे 2 वर्ष तुम्ही ज्युनियर कॉलेजला ॲडमिशन घेणार, त्यामध्ये सायन्स करणार, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स लर्न करणार. देन यू विल गो फॉर CET, जे अनिवार्य आहे महाराष्ट्र शासनाकडून, किंवा JEE एक्झाम, कारण त्याच्याशिवाय ॲडमिशन भेटत नाही आहे. सो इट इज बेटर की 10thला जर आपल्याला 35% प्लस असतील आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग करायचं असेल तर यू शुड गो विथ अँड इन्स्टेड ऑफ गोईंग अँड म्हणजे ज्युनियर कॉलेज करण्यापेक्षा, CET देण्यापेक्षा किंवा JEE देण्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे त्याच प्लॅटफॉर्मवरती 11वी-12वीचं एज्युकेशन जे आपण क्लासिकल एज्युकेशन करतो आणि त्यापेक्षा व्यतिरिक्त आपण डिप्लोमा कोर्सेस करतो, तर या दोन्हीतला एक्झॅक्टली फरक काय आहे? जेव्हा आपण ज्युनियर कॉलेजचा विचार करू तेव्हा त्यांना रेग्युलर जे काही एज्युकेशन आहे, जे क्लासमधलं आहे, ते दिलं जातं. त्यामध्ये आपण सायन्सचा विचार केला तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी किंवा जे काही 200 मार्क्सचे सब्जेक्ट्स असतात, मे बी कॉम्प्युटर सायन्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा IT असेल, तर हे सब्जेक्ट शिकणं हे अनिवार्य आहे ज्या विद्यार्थ्यांनी जो ग्रुप सिलेक्ट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या करिअरच्या वाटा ठरवल्या जातात की तुम्ही बायोलॉजी घेत असाल तर मेडिकल सेक्टरमध्ये प्रेफरन्स राहतो, किंवा जर तुम्ही PCM घेत असाल तर इंजिनिअरिंगमध्ये प्रेफरन्स राहतो. पण यामध्ये तुम्हाला करिअर मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंगचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी ज्या एक्झाम्स आहेत, CET एक्झाम्स आहेत किंवा नीट एक्झाम आहे, ते देणं बंधनकारक आहे. पण हे जे डिप्लोमा मधलं करिअर आहे यामध्ये डायरेक्टली तुम्हाला जे काही स्किल्ड ओरिएंटेड, मग मेकॅनिकलचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंगचं स्किल लर्न करण्यासाठी मदत होते. त्यामध्ये विद्यार्थी डिझाईन शिकतात. MIT सारख्या कॉलेजमध्ये अकॅडमिक्स एक्सलन्स बेस्ड असल्यामुळे त्यांना त्या ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होत जातात. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर सायन्सचा विचार करत असेल, यू वॉन्टेड टू बिकम अन बेस्ट डेव्हलपर इन अ मार्केट आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर इंजिनिअरिंग, म्हणजे 12th करायचं आणि त्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आणि मग यू विल बिकम अन गुड सॉफ्टवेअर इंजिनियर. इट इज बेटर की जर तुम्ही कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगला जर ॲडमिशन घेतलं तर इनडायरेक्टली जो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो बीटेकचा जो बेस आहे तो पूर्णपणे कम्प्लीट होतो. म्हणजे बेसिक्स ऑफ द कॉम्प्युटर सायन्स असेल, बेसिक्स ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेज असेल, डेटा स्ट्रक्चर सारखे सब्जेक्ट्स असतील किंवा अल्गोरिदम सारखे काही सब्जेक्ट्स असतील किंवा वेब डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजीज असतील, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या डिप्लोमामध्ये कम्प्लीट होतात. तसंच सेम कम्युनिकेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा जो एक ब्रांच आहे डिप्लोमामधील, तिथं पण जे इलेक्ट्रॉनिक्सचे जे बेसिक्स आहेत, मग ते रजिस्टर पासून सुरू होण्यापासून जे काही IoT पर्यंतचे जे काही सब्जेक्ट्स आहेत, हे सब्जेक्ट्स डिप्लोमामध्ये शिकवले जातात. सिमिलरली सिव्हिल इंजिनिअरिंग, जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा आपण विचार करू, मग कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असेल, रोड डेव्हलपमेंट असेल, एनी डॅम डेव्हलपमेंट असेल, असे जे सगळ्या बेसिक्स गोष्टी आहेत ना, या सगळ्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये शिकवल्या जातात. आणि हेच विद्यार्थी जेव्हा बीटेकसाठी पात्र होतात, म्हणजे डायरेक्टली सेकंड इयरला जेव्हा ऍडमिशन घेतात, त्यावेळेस यांना जे काही इंजिनिअरिंग आहे हे अतिशय सोपं जातं. त्यामुळे यांचे जे काही प्लेसमेंटचे चान्सेस आहेत, हे प्लेसमेंटचे चान्सेस वाढतात. त्यामुळं
डिप्लोमा इंजिनिअरिंग हे यू कॅन से दॅट की इट इज अ स्किल बेस्ड एज्युकेशन, आणि जेव्हा आपण ज्युनियर कॉलेजचा विचार करू, दिस इज रेग्युलर एज्युकेशन. नक्कीच सर. आता बऱ्याच आपण काही ब्रांचेस बद्दल डिस्कस केलं, तशा आणखीन कुठल्या कुठल्या शाखा डिप्लोमामध्ये उपलब्ध आहेत? मॅम, इंजिनिअरिंगचा विचार केला तर बेसिक ब्रांचमध्ये मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल एक ब्रांच असते, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच आहे, कॉम्प्युटर सायन्स एक ब्रांच आहे, आणि याच्या अजून सब ब्रांचेस खूप आहेत. मग ऑटोमोबाईल सेक्टर असेल, म्हणजे ज्या सेक्टर्समध्ये आपल्याला काम करायचे त्यानुसार त्या ब्रांचेस अवेलेबल असतात. म्हणजे फ्युचरमध्ये जर तुम्हाला ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जायचं असेल तर यू शुड डू डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तुम्हाला पुढे जाऊन जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्समध्ये जर करिअर करण्याचा प्लॅन असेल तर यू शुड गो विथ अँड कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. जसं की कम्युनिकेशन हे एक वन ऑफ द फास्टेस्ट फील्ड आहे आता मार्केटमध्ये. सो यू शुड चूज अन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये, डॅम डेव्हलपमेंटमध्ये, हायवेजमध्ये या गोष्टीमध्ये जर काम करायचं असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग इज द बेसिक ब्रांच, आणि त्यामध्येच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यावं. जसं आता ह्या ब्रांचेस आहेत, तर एक्झॅक्टली करिअर अपॉर्च्युनिटीज कुठे कुठे आहेत? म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये? जेव्हा विद्यार्थी 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतात, मग ते मेकॅनिकल असेल, सिव्हिल आहे, कॉम्प्युटर आहे, एएनडीसी आहे, कोणत्याही ब्रांचमध्ये घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण मिळतात आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण मिळतात. प्रायव्हेट सेक्टरचा जर विचार केला तर ज्या भागामध्ये, मग पुणे असेल, बारामती असेल, लातूर आहे, सातारा आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास 25+ MIDC एरिया आहेत. तसे इंडियामध्ये विचार केला तर थाउजंड्स ऑफ MIDCs आर अवेलेबल. तर ते कोणत्याही MIDC मध्ये ते जॉबला जाऊ शकतात. सिमिलरली गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम्स असतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, ते त्याला एलिजिबल होऊ शकतात आणि गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये पण ते येऊ शकतात. अदर दॅन दिस, ज्या विद्यार्थ्यांनी ज्या फील्डमध्ये नॉलेज घेतलेलं आहे, दे कॅन स्टार्ट देअर ओन बिझनेस ॲज वेल. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ते येऊ शकतात, कम्युनिकेशनमध्ये करू शकतात, किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये जे काय IT फील्ड आहे यामध्ये पण ते स्वतःचं करिअर करू शकतात. कुठल्याही फील्डमध्ये, म्हणजे कुठल्याही ब्रांचमध्ये तुम्ही जर डिप्लोमा इंजिनिअरिंग करत असाल, यू कॅन स्टार्ट युअर ओन बिझनेस ॲज वेल. अँड अपार्ट फ्रॉम दिस, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर किंवा प्रायव्हेट सेक्टर्स असतील किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करण्याच्या ऐवजी जर तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं असेल, बीटेक कम्प्लीट करायचं असेल किंवा ME किंवा MS करायचं असेल, तर डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली सेकंड इयरला, जे आपण लॅटरल एंट्री असं म्हणतो, त्यामध्ये डायरेक्टली सेकंड इयरला वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपली जी ब्रँच आहे त्यानुसार आपले जे मिळालेले मार्क्स आहेत त्यानुसार आपल्याला ऍडमिशन मिळत असतं. 10वी-12वी नंतर बीटेक केल्यानंतर जेवढे अपॉर्च्युनिटीज असतात, तर डिप्लोमा करून ज्यावेळेस आपण बीटेक करतो, तर त्या 2 अपॉर्च्युनिटीज मध्ये काय फायदा आहे डिप्लोमा करून डिग्री केल्याचा? मॅम, अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही, की 10वी नंतर डिप्लोमा किंवा 12वी नंतर इंजिनिअरिंग बीटेक प्रोग्राम, जेव्हा 10वी नंतर डिप्लोमा करेल ना, त्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत ना, या कम्पेअर नाही करू शकत. मी तुम्हाला फ्रँकली स्पीकिंग सांगतो का. तर 10वी नंतर जर डिप्लोमाला आला, इन्स्टेड ऑफ गोईंग आफ्टर 12th, जर त्याचा जो बेस आहे, इंजिनिअरिंगचा बेस, हा 3 वर्षामध्ये पूर्णपणे होतो. कारण त्याचे जे सब्जेक्ट्स आहेत, बीटेकला आल्यानंतर जे काही ऍडव्हान्स सब्जेक्ट्स किंवा काही बेसिक सब्जेक्ट शिकणार आहे, तर हे सगळे सब्जेक्ट्स डिप्लोमामध्ये शिकल्यामुळं त्यांना खूप ऍडव्हान्टेज मिळतं. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं तर कम्प्युटर सायन्सचा आपण विचार करू, तर कम्प्युटर सायन्समधले जे काही बेसिक सब्जेक्ट्स आहेत, मग ते प्रोग्रामिंगचे असतील, C++चे असतील, किंवा जावा मधले असतील, किंवा डेटा स्ट्रक्चर मधले असतील, हे सिमिलर सब्जेक्ट्स बीटेकमध्ये पण आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याने डिप्लोमामध्ये जर ऑलरेडी हे सब्जेक्ट शिकलेला असेल, किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विचार केला, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधले जे काही डिझाईनचे सब्जेक्ट्स आहेत, हीट ट्रान्सफरचे सब्जेक्ट आहेत, थर्मोडायनॅमिक्सचे सब्जेक्ट्स आहेत, किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मधले जे काही कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचे सब्जेक्ट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्स मधले जे काही बेसिक इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड सब्जेक्ट्स असतील किंवा IoT रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत, हे सगळे सब्जेक्ट्स हे डिप्लोमामध्ये कम्प्लीट झाल्यामुळे ऍडव्हान्टेज काय होतं, की जेव्हा तो विद्यार्थी बीटेक मध्ये येतो, इनडायरेक्टली त्याचा बेस हा पक्का असतो, आणि बेस पक्का असल्यामुळे त्याच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, ऍडव्हान्स सब्जेक्ट शिकण्यासाठी जे काही बेसिक नॉलेज पाहिजे हे ऑलरेडी असतं. आणि त्या बेसिक नॉलेजमुळं बीटेक इंजिनिअरिंगचे जे काही उरलेली 3 वर्ष आहेत ते त्याला थोडेसे सोपे जातात. त्यामुळे काय होतं, की त्याला जर फ्युचरमध्ये एंटरप्रेन्योर व्हायचं असेल, बिझनेसमध्ये यायचं असेल, तर त्याच्या अपॉर्च्युनिटी ग्रोथ थोडीशी फास्ट होते. जेव्हा प्लेसमेंटसाठी विद्यार्थी इलिजिबल होतो किंवा प्लेसमेंटसाठी बसतो, तर त्याच्याकडे असणारं नॉलेज ऑफकोर्स बीटेक आणि डिप्लोमा प्लस बीटेक हे थोडंसं जास्त असतं, आणि त्याचं जर रिप्रेझेंटेशन बेस्ट असेल तर प्लेसमेंटची अपॉर्च्युनिटी हाय पॅकेजची वाढते. म्हणजे नक्कीच हा डिप्लोमा मेजर करून डिफरन्स डिग्री आहे. केल्याचा फायदा करेक्ट आहे, करेक्ट आहे. सगळ्यांनाच होणार आहे. 100% होतो. तर आपल्याकडे जे रुरल बॅकग्राऊंडची मुलं आहेत, खेडेगावची मुलं आहेत, किंवा ते पालक आहेत, तर त्यांना याबद्दल खूप कमी नॉलेज असतं.
तर त्यांना आपण नॉलेज देण्यासाठी काय सल्ला देऊ मला शकतो? पालकांना एवढं सांगायचं आहे किंवा जे 10वी झालेले विद्यार्थी आहेत जे आता ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन घेऊ पाहत आहेत, हा ऑफकोर्स त्यांचं जर डिसाईड झालं असेल की दे आर इंटरेस्टेड फॉर आर्ट्स किंवा कॉमर्स सारखे किंवा दे वॉन्टेड टू बिकम एन मेडिकलमध्ये डॉक्टर्समध्ये जायचं आहे किंवा त्यांना फार्मसीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ॲग्रिकल्चरमध्ये जायचं आहे, सो दे कॅन चूज अँड ज्युनियर कॉलेज, दॅट्स द बेटर ऑप्शन फॉर देम. बट त्यांना इंजिनिअरिंग हेच करिअर करायचं असेल तर दे शुड गो फॉर अ डिप्लोमा. वाय आय टेल यू, एक तर तुम्ही डिप्लोमा केल्यानंतर जे पहिले 3 वर्ष आहेत डिप्लोमाचे त्यामुळे तुमचा बेस इंजिनिअरिंग साठीचा परफेक्ट होतो. तुम्हाला सीईटी JEE एक्झाम द्यायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट सेकंडरीला ऍडमिशन मिळतं. त्यामुळे तुमचे हे 3 वर्ष अधिक पुढचे 3 वर्ष असं 6 म्हणजे वर्षामध्ये तुम्ही एवढा बेस्ट इंजिनियर बनता की मार्केटला ज्याची गरज आहे की काय, मार्केटमध्ये कुठलीही कंपनी असू द्या किंवा गव्हर्नमेंट सेक्टरची कोणतीही एक्झाम असू द्या, ते तुमचं बेसिक स्किल चेक करतात. आणि त्या बेसिक स्किल जर डिप्लोमामध्ये कम्प्लीट झाला असेल, ऍडव्हान्स स्किल जर डिग्रीमध्ये जे बीटेकचा प्रोग्राम आहे त्यामध्ये कम्प्लीट झाला असेल, तर मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी या जास्त आहेत. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की या अकॅडमिक इयरला 2026-27 मध्ये आपल्या MIT कॉलेज बार्शीमध्ये आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रोग्राम सुरू करतोय. तो मेकॅनिकल मध्ये आहे, सिव्हिल आहे, कॉम्प्युटर आहे, ENTC आहे, यामध्ये हा प्रोग्राम होतोय. तर हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी 10th कम्प्लीट केलेलं आहे आणि ज्यांना इंजिनिअरिंग मध्ये यायचंय किंवा दे वॉन्टेड टू कम इन टू द पॉलिटेक्निक्स, तर दिस इज वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर द पॅरेंट्स एज वेल एज स्टुडंट्स. तर त्यांनी एकदा कॅम्पसला व्हिजिट करावं. कॅम्पसमध्ये आल्यानंतर त्यांना हे समजेल की ते इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, तिथं असणारे फॅकल्टीज काय आहेत. मॅम, आपल्याकडे असणारे ऑल फॅकल्टीज आर MA कम्प्लिटेड अँड PhD परस्युइंग अँड इव्हन PhD कम्प्लिटेड ॲज वेल. जे लॅब्स लागतात, मग जे सिव्हिलसाठी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटच्या लॅब्स असतील, मेकॅनिकलच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या लॅब्स असतील, वर्कशॉप असेल किंवा विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज लाईक हॉस्टेल असेल, मेस असेल, ग्राउंड असेल, RO वॉटर आहे, इंटरनेट, ऑल दिस फॅसिलिटी, इव्हन कॉम्प्युटर सेंटर्स असतील, द फॅसिलिटी विच आर रिअली रिक्वायर्ड टू बिकम अन बेस्ट इंजिनियर इन टू द मार्केट, एंटरिंग इन टू द मार्केट, त्या सगळ्या फॅसिलिटी आपल्या कॅम्पसमध्ये आहेत. सो दॅट की पॅरेंट्सनी किंवा विद्यार्थ्यांनी डायरेक्टली कॅम्पसला व्हिजिट करावं. व्हिजिट केल्यानंतर जे आपले एक्सपर्ट्स आहेत, रिस्पेक्टिव्ह HODs आहेत, प्रिन्सिपल सर आहेत, त्यांच्या सगळ्यांशी एकदा संवाद करावा आणि त्यांच्या हे लक्षात येईल की दे विल कम टू नो दॅट what type of great infrastructure which is already available in MIT College of Barshi. So they can come and take an आता हे advantage. तुम्ही कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कॉलेजच्या फॅसिलिटी बद्दल सांगितलं, तर गव्हर्नमेंटने कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आपल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत की ज्या या रुरल बॅकग्राऊंडच्या मुलांना माहिती नाहीये किंवा पालकांना माहिती नाहीये, तर त्याच्या संदर्भात तुम्ही काहीतरी सांगा. ठीक आहे मॅम, दिस इज ऑल्सो रिअली गुड क्वेश्चन मॅम. कारण काय होतं की खेडेगावामध्ये किंवा इव्हन सिटीमध्ये सुद्धा बऱ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना या फॅसिलिटी बद्दल एक माहित नसते किंवा एक मिथ्स असतात की डिप्लोमाला गेल्यानंतर फीस जास्त असते किंवा तिथं तुम्हाला अभ्यासक्रम डिफिकल्ट असतो, गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स ह्या कमी असतात वगैरे. तर असं काही नाहीये. गव्हर्नमेंटच्या ज्या काही सगळ्या स्कॉलरशिप बीटेक्स प्रोग्रामला दिल्या जातात, या ऑल स्कॉलरशिप्स या डिप्लोमाला सुद्धा दिल्या जातात. म्हणजे काय की सपोज SC ST NTचा जो विद्यार्थी असेल तर त्यांची जी फीज आहे पूर्णपणे माफ असते. OBC असेल, EBC असेल, ओपन असेल, त्यांना सुद्धा 50% मध्येच त्यांचं ऍडमिशन होत असतं, म्हणजे तेवढीच फीस त्यांना भरावी लागते. आणि गव्हर्नमेंटने जी आता म्हणजे कपल ऑफ इयर्स बॅक द स्कीम विच दे हॅव स्टार्टेड, रिअली वंडरफुल स्कीम टू लर्न और टेक द एज्युकेशन फॉर गर्ल्स फ्रॉम द रुरल किंवा सिटी मधल्या जी विद्यार्थिनींना, मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण, म्हणजे ते सर्व आपल्या- स्तरातील मुली. सर्व 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 मुलींना. यस, त्यामध्ये काही 8 लाखाचे उत्पन्नाची अट आहे, पण जनरली जेव्हा आपण खेडेगावचा विचार करू तर मोस्टली पालकांचं उत्पन्न तेवढं नसतं. त्यामुळे 8 लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व मुलींना, त्यांच्या पालकांचे उत्पन्न जर 8 लाख पेक्षा कमी असेल, सर्व मुलींना पूर्णपणे MIT बार्शी कॅम्पसमध्ये एज्युकेशन हे फ्री दिलं जातं आणि त्याचा ऍडव्हान्टेज विद्यार्थ्यांनी तो घ्यायला पाहिजे. नक्कीच, म्हणजे आपल्याकडे ही स्कीम येस येस येस, उपलब्ध आहे. गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही स्कीम्स आहेत मॅम, अदर दॅन दिस ऑल्सो तुम्ही विचार करत असाल की ज्या काही प्रायव्हेट स्कीम्स असतात किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप दिल्या जातात, जसं की कमिन्स कंपनी आहे, टाटा कंपनी आहे, तर या कंपनीच्या CSR फंडिंग मधून पण काही फॅसिलिटी दिल्या जातात विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. जसं की त्यांना काही ऍज अ फंड म्हणून त्यांना काही अमाऊंट दिली जाते, कधी लॅपटॉप्स दिले जातात. तर या सगळ्या ज्या काही स्कीम्स असतात किंवा फॅसिलिटीज असतात, या सगळ्या फॅसिलिटीजला आपले विद्यार्थी इलिजिबल असतात. त्यांचे काही मार्क्स असतील, त्यांच्या काही एक्झाम्स असतात, त्यानुसार त्या सुद्धा स्कॉलरशिप्स म्हणजे अदर दॅन गव्हर्नमेंट काही प्रायव्हेट स्कॉलरशिप्स आहेत त्या सुद्धा अवेलेबल आपण करून देतो. हॉस्टेलचे म्हणजे सुद्धा खूप ज्या चांगल्या काही स्कॉलरशिप्स facilities आहेत त्या सुद्धा आपण देतो. म्हणजे नक्कीच खूप चांगल्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तर आपण म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर मुलांमध्ये कुठल्या स्किल्स डेव्हलप होतात
तर याबद्दल काही हा, सांगू शकताय का? जेव्हा विद्यार्थी डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो तो म्हणजे मग मेकॅनिकलला घेऊ, कम्प्युटरला घेऊ, सीएससी किंवा ENTC कोणत्याही ब्रांचला जरी ऍडमिशन घेतलं तर मोस्टली काय होतं की त्यांचे जे टेक्निकल स्किल्स आहेत जे इंजिनियर झाल्यानंतर अतिशय गरजेचे आहेत, लाईफ टाईम साठी हे स्किल डेव्हलपमेंट होत असतात. मोस्टली ऑफकोर्स ज्या ब्रांच मधून तो इंजिनिअरिंग करतोय त्यामधून तर त्याला ते नॉलेज भेटणारच आहे. मग मेकॅनिकलचं असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ते स्किल भेटणार आहेत जे टेक्निकल स्किल्स आहेत. बट अदर दॅन दिस जे काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो ते स्किल सुद्धा ऑन द बिहाफ ऑफ MIT कॉलेज दिलं जातं. किंवा जे कम्युनिकेशन डेव्हलपमेंट, बिकॉज सी वन स्टुडंट्स बिकम एन इंजिनियर, इट मे बी डिप्लोमा और डिग्री इंजिनियर, he will not be working in a small company or maybe in a big company in a one place. He will work in a different places. त्याला आपण MNC म्हणतो. म्हणजे त्या कंपनीचे ऑफिसेस हे वेगवेगळ्या भागामध्ये असू शकतात. काही कंपन्या साऊथ मध्ये असतात, काही दिल्लीमध्ये असतात, काही USA मध्ये असतात, काही ऑस्ट्रेलियामध्ये असतात. सो वन स्टुडंट्स कम इन अ कॅम्पस ही शुड बी गुड इन कम्युनिकेशन ॲज इंग्लिश ॲज अ लँग्वेज. तर ते कम्युनिकेशनचं जे स्किल आहे ना ते सुद्धा डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये MIT तर्फे दिलं जातं. मग कम्युनिकेशन स्किल असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या जे स्किल डेव्हलपमेंटचे विषय आहेत ते ऑन द बिहाफ ऑफ MIT कोरल होतात. आणि इनडायरेक्टली तो विद्यार्थी बिफोर कमिंग इन टू द जॉब म्हणजे जॉबच्या जायच्या अगोदर किंवा मे बी बीटेक्स मध्ये जाण्याच्या अगोदर, एंटर करण्याच्या अगोदर त्याच्याकडे ह्या सगळे स्किल्स असतात. त्यामुळे त्याचे जे पुढचे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना ते वाढतात. म्हणजे आपल्याकडे MIT मध्ये आपण मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट, करेक्ट, ऍब्सोल्युटली राईट मॅम, ऍब्सोल्युटली राईट. मग जसं आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्यांची करतोय तर त्यांना ज्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत त्या पण खूप साऱ्या अवेलेबल होतात. करेक्ट मॅम. तर नक्कीच या डिप्लोमाला ऍडमिशन घेण्याचे खूप सारे फायदे आहेत. राईट मॅम. मेनली काय मॅम, जेव्हा डिप्लोमा मध्ये ऍडमिशन घेतलं जातं ना त्याला यातील सगळे जे काही ब्रांचेस आहेत त्यानुसार तर ऑपॉर्च्युनिटी मिळतच असतात. बट MIT हे जे बार्शी मधला कॅम्पस आहे हा आपला MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणेच्या अंडर येतो. त्यामुळे MIT जो ग्रुप आहे ना मोर दॅन 500,000 प्लस कंपन्यांचे असोसिएट आहेत. त्यामुळे डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये पण प्लेसमेंटचे चान्सेस वाढतात. यू कम इन बीटेक मध्ये पण प्लेसमेंट चान्सेस वाढतात. साधारणपणे मिनिमम 3 ते 3.5 लाखाचं पॅकेज मिळतं मॅम. ऑन एन ॲव्हरेज 5 ते जवळपास 5.5 लाखाचं पॅकेज मिळतं. आपण MIT ग्रुपचा विचार केला तर 50 लाख प्लसचं पॅकेज दिलेले आपल्याकडे बरेच विद्यार्थी आहेत. आणि आपल्या बार्शी कॅम्पसचा जरी विचार केला तर 21 लाख हे हायेस्ट पॅकेज आहे. त्यामुळे काय आहे की दिस कॅम्पस कम अंडर द MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणे. सो MIT इज अ वेल नोन ग्रुप इन अ मार्केट. सो कंपनीज ऑल्सो नो दॅट द प्रोडक्ट कमिंग फ्रॉम द MIT इज ऑसम. 100% त्यांच्याकडून जे एक्सपेक्टेशन्स आहेत मग टेक्निकल स्किल्स मधले असतील किंवा मे बी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधले असतील किंवा कम्युनिकेशन मधले असतील, ऍट द एंड कंपनीज आर लुकिंग फॉर overall developed students, and that is MIT take care of all the students those who are taking admission in, though maybe mechanical, civil, computer, ENTC, doesn't matter, it is choice of the students come in campus, they can discuss with our people will guide them which branch is better or where opportunities are different are there, but students will get and more opportunities. म्हणजे MIT कॉलेजमध्ये मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते, प्लस तिथले फॅकल्टी आपल्याला ऍडमिशन प्रोसेस संदर्भात सगळ्या गोष्टी सांगू शकतात. म्हणजे नक्कीच इथं व्हिजिट करण्याचा खूप सारा फायदा आहे मुलांना आणि पालकांना. तर मी अशी विनंती करते इथल्या ज्या जवळपासच्या खेडेगावचे किंवा रुरल बॅकग्राऊंडचे जी मुलं आहेत किंवा पालक आहेत त्यांनी नक्कीच एकदा तरी MIT कॉलेजला व्हिजिट करावी. आणि सरांनी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी सरांचे खूप आभार मानते. सर धन्यवाद. थँक्यू. आज आपण इथे आलात आणि आम्हाला सगळ्यांना एवढे छान शब्दात मार्गदर्शन केलं. तर नक्की या MIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे डिप्लोमा नवीन कोर्सेस चालू होत आहेत तर त्यासाठी आपण ऍडमिशन घेण्यासाठी किंवा त्याची माहिती घेण्यासाठी तरी निदान इथं यावं ही सगळ्यांना मी विनंती करते. आणि आजच्या या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपली रजा घेते. नक्कीच भेटू आपण नेक्स्ट सिरीज मध्ये. धन्यवाद.